या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर. ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याचा थोड्या शेळ्या होत्या, तो राखत होता शेळी तिथं. सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव ते हातूर राष्ट्रीय महामार्ग कवठे ब्रिज जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात 17 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नैतिक राम मान्हे, वय वर्ष 17, राहणार कवठे, तालुका उत्तर सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात एवढा भयंकर होता की या 17 वर्षीय तरुणाचे 2 धड वेगळे झाला आहे. सदरचा मयत तरुण हा राष्ट्रीय महामार्गावर शेळ्या राखत होता. याच दरम्यान भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जागीच चिरडलाय. सदरच्या मयत युवकाची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून मोलमजुरी करून खाणारा हा परिवार होता. घटनेची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पार्थिव शरीर शहरातील शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. या घटनेची अधिक माहिती कवटेगावचे माजी सरपंच व मयत मुलाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. मी जैनुद्दीन शेख, माजी सरपंच कवठे. तर आमच्या गावाच्या शेजारून सोलापूर विजापूर बायपास गेलेला आहे. त्या बायपासवरून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि वाहन चालक ही बेपरवाईनं वाहतूक करतात. त्याच्यामुळं आमच्या गावातील नैतिक राम माने हा 17 वर्षाचा तरुण मुलगा, त्याचा नाहक बळी आज गेलेला आहे. तर ही घटना खूपच अत्यंत हृदयाला पिळवून टाकणारी घटना आमच्या गावात घडलेली आहे. त्याचा कुटुंब खूपच गरीब हालाकीच असल्यामुळं त्याचा एक चांगला होतकरू मुलाचं या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे. आणि कोणत्या गाडीने टक्कर दिली आहे? तर हा बाळूमा मंदिरच्या शेजारी कवटेच्या ब्रिजवर झालेला आहे आणि एक मोठी ट्रक, त्या ट्रक 18 चाकी ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याचा रस्ता क्रॉस करताना झालेला आहे का काय करत होता मुलगा? त्याच्या थोड्या शेळ्या होत्या, तो राखत होता शेळी तिथं आणि त्याच्यामुळे ती शेळी वगैरे गेली असेल त्या रोडला, त्याच्यामुळे तो गाडी खाली तो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा. ड्रायव्हर सापडलेला आणि ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलेला आहे. गाडी जागेवरच आहे आणि गाडीचा नंबर वगैरे गाडीचा नंबर DD1 काय असं काहीतरी घेतलेला आहे नंबर. मी काय नंबर का बघितला नाही, परंतु ही घटना सगळ्यानंतर मी सगळं डिपार्टमेंटला बोलवून घेऊन त्याच्या ताब्यात सगळी गोष्ट त्याची सुपूर्द केलेला आहे. त्यांच्या घरामध्ये वडील आणि त्याची आई आणि एक भाऊ आहे, एक बहीण आहे. मोठा मुलगा 2 नंबर मुलगा आहे आणि त्याच्या हालाकीची परिस्थिती आहे, खूपच गरीब आहे. तो असाच थोडं तर स्वतःचा न्हाव्याचा व्यवसाय आहे. अशा पद्धतीनं तो लोकांच्या ह्याच्या पद्धतीनंच काम करून त्याची उपजीविका करतो. काय करत होता मुलगा? कोणत्या शाळेत होता? नाही, शाळेला नाही तर तो शेळ्या राखत होता स्वतःच्या. पळालं ते पोरगं, हां. ती काय पिल्लू पळालं, तिकडे भरायला गेलं, तिकडे धडकून गेलं गाडी. अच्छा, तुम्ही कुठं होता तेव्हा तिथं? नूर खाली अच्छा, की म्हणजे मुलगा काय करत होता रस्त्यावर? नाही, बोरण गेलं ते पळत गेलं, त्या शेळ्याच्या मागे पळालं बघून. हां. तुम्ही काय करताय? मी आपलं बिगारी काम. हां. मोठा मुलगा होता का तुमचा हा? बारकं लहान. मोठा मुलगा काय करतो? हे म्हणलं काम करते. अच्छा. कवट्याला. मग कशी होती तिथली परिस्थिती, काय होती नेमकं? कसं काय नव्हतं तिकडे, काय पळायला गेलं तिने पडलं काय झालं. हां. तुम्हाला कसं कळालं, म्हणजे कधी कळालं? आणि मी पळत आलो इकडे, गाडीत गेली अंगावर. हां. कशी होती परिस्थिती तिथली, कशी होती? अशी पडलं होतं खाली. हां. पडलं होतं खाली. हां. त्यानं पास मारला गाडी, पोरगं पळालं तिकडे, गाडी पास आणलं, वार आणलं, वार पडलं तिकडं.